सविता एका छोट्या जुन्या स्टेशनवर ट्रेनची वाट बघत उभी होती. रात्रीचे 1:30 वाजले होते. स्टेशनचं नावही नीट दिसत नव्हतं. पावसामुळे फलकावरची अक्षरं अर्धी पुसली गेली होती. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर फक्त 2च दिवे चालू होते. आणि तेही सतत लुकलुक होते. वायामुळे कुठेतरी सैल झालेला लोखंडी पत्रा टक टक असा आवाज करत होता. सविता दिवसभराच्या कामामुळे खूप थकली होती. ती पुण्याला परत जात होती. तिने मोबाईल काढला. नेटवर्क नव्हतं. छे, हे स्टेशन पण ना, ती स्वतःशीच पुटपुटली. ती एका जुन्या बाकड्यावर जाऊन बसली. बाकड्याचा रंग निघून गेला होता. जणू कित्येक वर्षांपासून कोणी त्याची काळजीच घेतली नव्हती. काही वेळ शांततेत गेला. तेवढ्यात तिला पाय ओढत चालण्याचा आवाज ऐकू आला. चक चक चक. सविताने वर पाहिलं. एक बाई हळूहळू तिच्याकडे येत होती. फिकट पांढरी साडी, मळलेले पाय, केस पूर्ण विस्कटलेले. ती बाई येऊन सविताच्या बाजूला बसली. सविताने थोडंसं हसून विचारलं, कुठे जायचं आहे? उत्तर नाही. ती बाई फक्त खाली मान घालून बसली होती. थोड्या वेळाने सविताला जाणवलं. त्या बाईच्या शरीरातून विचित्र थंडावा येत होता. जणू बर्फाजवळ बसल्यासारखं. सविताने हळूच तिच्याकडे पाहिलं. आणि दचकली. ती बाई आता हळूहळू तिच्याकडे मान वळवत होती. तिचे डोळे पूर्ण काळे दिसत होते. एकदम निर्जीव. सविताने पटकन नजर दुसरीकडे वळवली. तेवढ्यात दूरवरून ट्रेनचा हॉर्न ऐकू आला. सविताला जरा बरं वाटलं. ट्रेन स्टेशनमध्ये आली. पण काहीतरी विचित्र होतं. संपूर्ण ट्रेनमध्ये एकही आवाज नव्हता. ना प्रवासी, ना गोंधळ, ना बोलणं. फक्त ट्रेनचा लोखंडी आवाज. दार उघडलं. सविता पटकन चढली. चढताना तिने मागे वळून पाहिलं. ती बाई अजूनही बाकड्यावर बसली होती. सविताने सुटकेचा निश्वास सोडला. बरं झालं. ती आली नाही. ट्रेन हळूहळू सुरू झाली. आत खूप अंधार होता. काही दिवे बंद होते. काही लुकलुकत होते. सविता स्वतःची सीट शोधत चालू लागली. डब्यात एकही माणूस दिसत नव्हता. तिला थोडी भीती वाटू लागली. शेवटी तिला तिची सीट मिळाली. ती बसली. खिडकीबाहेर पूर्ण काळोख. रुळांचा आवाज मात्र सतत चालू होता. टकटक टकटक टकटक. थोड्या वेळाने तिला जाणवलं. समोरच्या सीटखालून कोणीतरी श्वास घेत असल्याचा आवाज येत होता. ह ह. सविताचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती हळूहळू खाली वाकली. आणि लगेच मागे सरकली. सीटखाली कोणीतरी बसलं होतं. 2 काळे डोळे अंधारात चमकत होते. सविता घाबरून उठली. तेवढ्यात डब्याचा दिवा बंद झाला. पूर्ण अंधार. सविताने मोबाईलचा फ्लॅश चालू केला. फ्लॅशच्या उजेडात तिला डब्याच्या शेवटी कोणीतरी उभं दिसलं. तीच बाई. यावेळी तिचा चेहरा पूर्ण दिसत होता. तिचं तोंड विचित्र पद्धतीने फाटलेलं होतं. आणि ती हळूहळू हसत होती. तू इथे कशी आलीस? सविता ओरडली. ती बाई काहीच बोलली नाही. फक्त हळूहळू तिच्याकडे चालायला लागली. टक टक टक. तिच्या पायांचा आवाज संपूर्ण डब्यात घुमत होता. सविता दुसऱ्या डब्याकडे धावत सुटली. पण पुढचा डबा उघडल्यानंतर ती थिजली. तिथे सगळीकडे लोक बसले होते. पण ते सगळे हलत नव्हते. जणू मृतदेह. त्यांचे डोळे उघडे होते. पण ते तिच्याकडेच बघत होते. एका माणसाची मान पूर्ण मागे वळलेली होती. एका बाईच्या हातावर सुकलेलं रक्त होतं.
एक छोटा मुलगा खिडकीतून बाहेर पाहत बसला होता, पण त्याचं प्रतिबिंब काचेत दिसत नव्हतं. सविता किंचाळली. अचानक सगळ्यांनी एकाच वेळी तिच्याकडे मान वळवली आणि सगळे एकत्र हसायला लागले. हा 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 हा. डबा हादरायला लागला. सविता धावत पुढे गेली. पुढच्या डब्यात पूर्ण अंधार होता. फक्त शेवटी लाल रंगाचा छोटा दिवा. तिला वाटलं तिथून बाहेर पडता येईल. ती धावत तिकडे गेली. पण जसजशी ती जवळ गेली तसतसं तिला जाणवलं, तो दरवाजा नव्हता. ती एका बाईची पाठ होती. ती हळूहळू वळली. तीच बाई. आता तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. ती सविताच्या अगदी जवळ आली आणि कुजबुजली. ही ट्रेन जिवंत माणसांसाठी नाही. अचानक संपूर्ण ट्रेन जोरात हादरली. सविता खाली पडली. तिचा मोबाईल दूर गेला. मोबाईलच्या फ्लॅशमध्ये तिला दिसलं, ट्रेनच्या भिंतींवर नखांचे ओरखडे होते आणि रक्ताने लिहिलेलं होतं, परत जाऊ नको. सविता रडत उठली आणि धावत दरवाजाकडे गेली. ट्रेन अचानक थांबली. दार आपोआप उघडलं. ती लगेच खाली उतरली. धापा टाकत प्लॅटफॉर्मवर आली. संपूर्ण स्टेशन रिकामं. जणू इथे कोणी कधी आलंच नव्हतं. तिने घाबरत मोबाईलमध्ये वेळ पाहिली. 1:30. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. नाही, हे शक्य नाही. कारण ट्रेनमध्ये इतका वेळ गेला होता. तिला वाटलं किमान 2 तास झाले असतील. ती घाबरून पुन्हा त्याच बाकड्यावर जाऊन बसली. तिचे डोळे पाणावले होते. तेवढ्यात पुन्हा तोच आवाज, चक चक चक. ती हळूहळू बाजूला पाहते. तीच बाई पुन्हा येऊन तिच्या बाजूला बसली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य होतं. ती म्हणाली, पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटतं की ते वाचले. सविताच्या डोळ्यात भीती भरली. तेवढ्यात स्टेशनवर पुन्हा ट्रेनचा हॉर्न घुमला. सविताने रुळांकडे पाहिलं आणि तिचा श्वास थांबला. कारण यावेळी ट्रेन रुळांवर नव्हती. ती हवेतून हळूहळू स्टेशनमध्ये येत होती आणि ट्रेनच्या प्रत्येक खिडकीतून काळे डोळे तिच्याकडे पाहत होते.